ओ इकडे इकडे इकडे. हो नाही नाही तिकडे तिकडे तिकडे. अरे तो तिकडे. आपण एकच गुंठा जागा दिली ती पण 2 तास झालं शोधून राहिलोय. नेमकं कुठे आहे? तेव्हा तिकडे 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 नक्की तिकडे. मला वाटतंय तिकडेच असन. हो थांबा थांबा थांबा. तेव्हा ती जमीन दिसती. माझे पप्पा म्हणले होते जिथं मध्ये दगड ठेवलेला आहे ना ती जमीन आपली. हा का? हो मला वाटतं ही जमीन आहे. मध्ये दगड आहे. हीच आहे का? हो थांबा थांबा थांबा. काय झालं आता? माझे पप्पा म्हणले होते की ही नाही वाटत ती जमीन असन. आता बा आपण दगड ठेवला होता नाही इथं. अहो दगड तिथं पण आहे. पण तुम्हाला सांगते 3 तिकडं काम बिगडा करणार नाही माझे पप्पा. ही 3 नंबरची जमीन ही नसन ती असन. तो बा आपण दगड इथं नाही ठेवला, मा डोक्यावर ठेवला एवढा मोठा दगड. ही आहे का आता? मला वाटतं ती आहे. अरे डोक्यावर पडलेलं तो बा आपण जमिनीचं काही दिलं का नाही आपल्याकडं? अहो माझ्या पप्पानी 1 नंबर दिलता. मला म्हणले जमीन पाहायला गेली त्या नंबर घे. सांग नंबर. नंबर आहे 3032. लावा फोन. मी सकाळपासून लाविते फोनच लागा नाही. अरे डोक्यावर पडलेला तो गट नंबर आहे. काय डोक्यावर पडलेली बायको करून दिली मला. हा हे बघ ही जमीन आहे. पण तुम्हाला कसं कळलं ही जमीन आहे? अरे हे बघ ही भूमी22.com वेबसाईट आहे. हे बघ इथं गट नंबर टाकला ना, इथं गेट डायरेक्शनच्या बटनावर क्लिक केलं का इथं डायरेक्ट गुगल मॅप डायरेक्शन मिळून जातं. अरे एवढंच नाही, त्यामध्ये गावठाणपासून ते जमिनीपर्यंतचं अंतर आणि जमिनीची लांबी रुंदी सहित नकाशा दिसतो. आणि प्रीमियम प्लॅन वापरला ना आजूबाजूचे गट नंबर पिन कळतो आणि 4 कोपऱ्याचे 4 कोऑर्डिनेट पण कळतात. मग एवढी अक्कल आहे तर आधी वापरायची ना. काय नारळ वाया गेला असता. तेवढी अक्कल असती तुझ्या संग लग्न केलं नसतं ना.